मित्रांनो, राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे आणि 24 तासांच्या आतमध्ये सरकार त्यांना डबल गिफ्ट देणार आहे। महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार असे वृत्त पुढे आलेले आहे। पण मित्रांनो, हे जे डबल गिफ्ट आहे ते केवळ अशाच महिलांना मिळणार आहे जे लाडकी बहीण योजनेचे सर्व निकष पूर्ण करतात। योजनेच्या ज्या पात्रता आणि अटी आहेत त्यांची पूर्तता ज्या महिला करतात केवळ त्यांनाच हे डबल गिफ्ट मिळणार आहे। मित्रांनो, जुलै ह्या महिन्यापासून ह्या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली। जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑलरेडी जमा झालेले आहेत। एकूण 9,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेत। मित्रांनो, निवडणुकीमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते। आता मात्र लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती जानेवारी महिन्याच्या हप्त्याची। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे आजपासून लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्या वितरणाला सुरुवात झाली आहे। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि सोबतच सरकारने ह्या योजनेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे। ज्या महिलांना बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे मिळण्यास अडचण आली होती, आता अशा महिलांना देखील पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे। आणि मित्रांनो, ह्याबाबत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट वक्तव्य केले आहे। मित्रांनो, आदिती तटकरे म्हणाल्या की आजपासून महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्यभरातील 2.5 कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे। डिसेंबर महिन्याच्या शेवटी योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला। आता आजपासून जानेवारी महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। 2,34,00,000 महिलांसोबत ज्या महिलांना आधार कार्डामुळे अडचण आली होती त्यांना देखील आजपासून लाभ मिळणार आहे। तसेच पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये हप्ता मिळणार आहे असे देखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले। मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे त्या कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती। मित्रांनो, आतापर्यंत 6 हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले। आता 7वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। मात्र जानेवारी महिन्याचा हा हप्ता 1,500 रुपयांचा असणार की 2,100 रुपयांचा असणार याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट वक्तव्य करत म्हटले की जोपर्यंत महायुतीचं सरकार नवीन अर्थसंकल्प सादर करत नाही तोपर्यंत आतापर्यंत मिळालेला हप्ताच लाडक्या बहिणींना मिळणार आहे। अर्थसंकल्प सादर झाल्या त्याच्या पुढील महिन्यापासून 2,100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल। म्हणजेच मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की 2,100 रुपयांचा हप्ता तुम्हाला एप्रिल महिन्यापासून मिळणार आहे, कारण मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प महायुती सरकार सादर करणार आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला हप्ता जमा करण्यात येतो। मात्र त्यासाठी त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत असणे अत्यावश्यक आहे। मित्रांनो, विविध शासकीय योजनांच्या अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स करिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।